कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, मराठीसाठी आम्ही एकत्र येणार। मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, ठाकरेंचा भाजपला इशारा। तर शिवतीर्थच्या पलीकडचं शिवतीर्थ ही आपलंच मानायला हवं, राज ठाकरेंबाबत संजय राऊतांचं वक्तव्य। दोन भाऊ काय 10 भाऊ जरी एकत्र आले तरी मातीत गाडणार, रामदास कदम यांचा इशारा। तो जो भावाचा झाला नाही तो गावाचा काय होणार, ज्योती वाघमारेंची टीका। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर शिंदेंच्या नेत्यांचा निशाणा। उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यानंतर शिवसैनिकांची राज ठाकरेंच्या घराबाहेर गर्दी। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, शिवसैनिकांकडून घोषणाबाजी। तर शिवसैनिकांच्या घोषणाबाजीला शर्मिला ठाकरेंनी दिला प्रतिसाद। सकाळी दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना त्यांनी वाटली होती मिठाई। आधी भाजपनं झेंड्यातील हिरवा रंग काढावा, मग हिंदुत्वावरून अंगावर यावं। भाजप नेत्यांचे टोप्या घातलेले फोटो काढेन उद्धव ठाकरेंचा इशारा। निकष बाजूला ठेवा, शेतकऱ्याला हेक्टरी 50,000ची मदत केली नाही तर मराठवाड्यात आंदोलन करू, उद्धव ठाकरेंकडून मोर्चाची घोषणा। तर बिहारमध्ये महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 टाकले, मत विकत घेण्यासाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यांसाठी नाही, उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल। शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वी मदत मिळणार। कठीण काळात शिवसेना बळीराजाच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। तुम्ही मुंबई जिंकूच शकत नाही, तुम्ही व्यापार म्हणून मुंबईला पाहता, आम्ही जीव म्हणून पाहतो, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। भाजपवाले अदानींना मुंबईसमोर पयामी करण्यास निघाले, निवडणूक घ्याच। उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्यातून भाजपला आव्हान। एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सारं काही गमावलं, आपल्याच नेत्यांना संपवणारे कट प्रमुख। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। भाजपवाले अदानींना मुंबईसमोर पयामी करण्यास निघाले, निवडणूक घ्याच। उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्यातून भाजपला आव्हान। बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र पहिल्यांदा पाहिलं। एकनाथ शिंदेंच्या भगव्या शालीवरच्या पोस्टरवरून ठाकरेंची जळजळीत टीका। तर फोटोग्राफरला फोटोशिवाय दुसरं काय दिसणार, उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंचा पलटवार। शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस का ठेवली, बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले, रामदास कदमांचा ठाकरेंना सवाल। तर रामदास कदम फालतू माणूस म्हणत चंद्रकांत खैरेंची टीका। ठाकरे बंधू एकत्र येण्याची धास्ती महायुतीनं घेतली आहे, आता समीकरण बदलतंय। आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। तर महायुतीत युती होणार की नाही हे आधी बघा, सचिन अहिर यांचं वक्तव्य। मुंबई महापालिकेच्या तिजोरीबाबत श्वेतपत्रिका काढणार, उद्धव ठाकरेंचा इशारा। तर मुंबई महापालिकेतून कमावलेली संपत्ती गेली कुठे, लंडनला का, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना सवाल। तुमच्या जाचाला कंटाळूनच राज ठाकरे पक्षाबाहेर पडले होते, तुम्हाला गरज आहे, तुमच्या पक्षाची वाताहत झाली आहे, प्रताप सरनाईक यांची टीका। शिवतीर्थच्या पलीकडचं शिवतीर्थ ही आपलंच मानायला पाहिजे, ठाकरे बंधूंच्या युतीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊत हा महाराष्ट्र पेटवणारा माणूस, शहाजी बापू पाटील यांची टीका। तर बाळासाहेबांनी ज्या पक्षाचा हयातभर विरोध केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून हे बसले, शहाजी बापूंचा ठाकरेंवरही निशाणा। मध्यंतरी सॅनिटरी पॅड वाटले, त्यावर आदित्य ठाकरेंचे फोटो का लावले होते, रश्मी बहिणींनी मुलाला हेच संस्कार दिलेत का, शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांचा खोचक सवाल। चंगुमंगू आणि शेमड्या लोकांचे प्रश्न विचारू नका, मदतीच्या किटवरील फोटोवरून शिंदे ठाकरेंच्या नेत्यांमध्ये जुंपल्यानंतर ज्योती वाघमारेंना सुषमा अंधारेंचा टोला। पहिल्या 5 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही, उद्धव ठाकरेंची टीका। तर फडणवीसांचा वरून नंबर आलाय, तुमचा घरात बसून खालून पहिला नंबर आला, शिंदेंचं ठाकरेंना उत्तर। क्रिकेटची तुलना युद्धासोबत करणारा माणूस बेशरम, उद्धव ठाकरेंचा टोला। तर ऑपरेशन सिंदूर अभी जारी है, मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवला म्हणत शिंदेंचं प्रत्युत्तर। पंकजा मुंडेंकडून उभं राहणाऱ्या मराठ्यांना निवडणुकीत पाडा, दसरा मेळाव्यात जरांगेंच्या निशाण्यावर पंकजा मुंडे। गुलाम शब्दावरून जरांगेंचा मुंडेंकडे काम करणाऱ्या मराठ्यांवर रोष व्यक्त। रक्तबीजासारखा जातीवादाचा राक्षस आता जन्माला आलाय, हा राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळावी, पंकजा मुंडेंचं दुर्गादेवी चरणी साकडं। आमचं गुलामीचं गॅजेट, मग इंग्रज तुमच्या घरात राहत होता का, तुम्ही 1931च्या जनगणनेनुसार आरक्षण घेतलं, इंग्रज तुमच्या परिवारातील होता का, मनोज जरांगेंचं पंकजा मुंडेंना उत्तर। ओबीसींचा कट ऑफ 485 तर ईडब्ल्यूएसचा 450 आहे, कुणाला फसवताय, काही जणांना खुर्ची मिळवण्यासाठी ओबीसीतून आरक्षण हवंय, मराठा आरक्षणावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। 2 घास कमी खा पण स्वाभिमानानं राहा, गुंड पाळू नका, भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं वक्तव्य। 2024 मधील दसरा मेळाव्यातील काही जण दिसत नाहीत, पुढे निवडणुका नाही असं त्यांना वाटतं, गोपीनाथ मुंडेंच्या अनुयायांना 10 जन्म कोणी संपवू शकणार नाही, धनंजय मुंडेंचा सुरेश धस यांच्यावर निशाणा।
पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे फोटो झळकले. दिवंगत संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी, तर दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. दसरा मेळाव्यातून जरांगेंच्या प्रमुख 8 मागण्या: ओला दुष्काळासह हेक्टरी 70,000 मदत देण्याची मागणी, तर शेतीला नोकरीचा दर्जा 10,000 रुपये द्यावे मनोज जरांगेंकडून मागणी. सरकारनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी द्यावी. पीक विम्याला बसवलेले 3 ट्रिगर हटवा. पूर्ण पीक विमा द्या. दिवाळी आधी मदत करण्याबाबत जरांगेंचा सरकारला इशारा. फडणवीस म्हणतात 7-12 कोरा करू, तर अजित पवार कर्ज भरा असं सांगतात. हे सरकार महिषासूर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अंबादास दानवेंची टीका. शेतकऱ्यांनो, नाउमेद होऊ नका. पूर्ण मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी. काही लोक शेतकऱ्यांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करतील. शेतकऱ्यांना मदतीत अडचण येणार नाही. अजित पवारांचं विरोधकांना उत्तर. आम्ही संविधानावर चालणार, मनुस्मृतीवर नाही, असं अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलं होतं. संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं वक्तव्य. शेजारील देशांमधील अस्थिरता भारतासाठी चिंतेचा विषय. भारत जगाला मार्ग दाखवू शकतो. मोहन भागवत यांचं वक्तव्य. संघ जातपात मानत नाही. आजही शाखेत दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्वांचा सहभाग. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्तानं मुख्यमंत्र्यांचा विशेष लेख. सत्ताधाऱ्यांविषयी संघानं कठोर भूमिका घेतली नाही. संघ हा विष आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. संजय राऊतांची टीका. तात्काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विसर्जित करावा. गांधींच्या विचारांच्या अनुषंगानं पुढची वाटचाल करावी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. शिंदेंकडून धर्मवीर नागरी सहाय्यता कक्ष उघडण्यात येणार. शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी. योजनेमार्फत शिंदे सगळ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार. सिंधुदुर्गात उद्धव ठाकरेंना धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजन तेलींचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी. कोणतंच सरकार अशा वक्तव्यांना पाठबळ देत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. पूजा खेडकर प्रकरणात कारवाई सुरू. नियमानुसार शक्य तितकी कठोर कारवाई केली जाणार. यूपीएससीचे अध्यक्ष अजय कुमार यांची माहिती. जळगावच्या सराफा बाजारात दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी. सराफा बाजारात वर्षभरात सोन्याच्या दरात 50,000 रुपयांची, तर चांदीच्या दरात 70,000 रुपयांची वाढ. पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीचा महत्त्वाचा निर्णय. गैरप्रकार रोखण्यासाठी उमेदवारांची प्रमाणपत्र डिजिलॉकरद्वारे स्वीकारणार. यूपीएससीचे अध्यक्ष अजय कुमार यांची माहिती. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पुढील आर्थिक वर्षासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत 6.69% वाढ. गव्हाचा प्रति क्विंटल दर 160 रुपयांनी वाढून 2,585 रुपये असा निश्चित. नागपुरातील कस्तुरचंद पार्कमध्ये सालाबादप्रमाणे यावर्षीही रावण दहन सोहळा संपन्न. सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची हजेरी. धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी उपोषण सोडलं. मागील 16 दिवसापासून धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू होतं उपोषण. समाज बांधवांच्या विनंतीनंतर उपोषण मागे. 16 दिवस उपोषण केल्यानं दीपक बोराडेंची प्रकृती खालावली. यंदा राज्यात जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळात 1091 मिलीमीटर पावसाची नोंद. सरासरीच्या हे प्रमाण 108% इतकं. सर्वाधिक 164% पाऊस सप्टेंबरमध्ये. गेल्या वर्षी याच महिन्यात 116% पाऊस. जळगाव शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत. नेस्को सेंटरमधील दसरा मेळाव्यातून गुलाबराव पाटील यांची घोषणा. नांदेडमधील ग्रामपंचायतीनं शासनाची मदत नाकारली. 85 रुपये गुंठा मदत. हदगाव तालुक्यातील करमोडी ग्रामपंचायतीनं नाकारली. शासनाच्या मदतीविरोधात ग्रामपंचायतीचा ठराव. पैठण आणि माजलगाव प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच. गोदावरी नदी पाठावर असलेल्या सोनपेठ तालुक्यातील शिरसी गाव पाण्याखाली. प्रशासनाची मदत मिळत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. साताऱ्यातील शिंदेंच्या शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत. मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे 1,11,000ची मदत सुपूर्द. आता पुढचे 2 महिने राजकारण नको. शेतकऱ्यांसाठी प्रसंगी विरोधकांसोबत मिळून एकत्र आंदोलन करू. भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचं वक्तव्य. नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची खासदार गोवाल पाडवी यांनी केली पाहणी. शासनानं तातडीनं शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी. गोवाल पाडवी यांची मागणी. लातूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांच्या मदतीला नाम फाउंडेशन धावून आलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्याचं किट नाम फाउंडेशनकडून वाटप.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एपीएमसीचाही पुढाकार, कामगार, व्यापारी करणार शेतकऱ्यांना मदत, मार्केट निहाय मदत संकलन सुरू, शेतकऱ्यांना धान्य पुरवठ्यासह मुख्यमंत्री सहायता निधीकडेही आर्थिक मदत पाठवली जाणार. अजित पवारांमुळे सगळ्या रामायणाची सुरुवात झाली. मी त्याला पक्षात घेतलं नसतं तर मी माजी झालो नसतो, तर योग्य वेळी बोलेन म्हणत सुजय विखेंचा निलेश लंकेंवर निशाणा. मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर मनोमिलनाच्या चर्चांवर रामराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया. मीरा रोड स्टेशन जवळ गांधी जयंतीच्या कार्यक्रमात आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेव अशा आशयाचे बॅनर झळकले. महात्मा गांधींच्या फोटो खाली मजकूर लिहिण्यात आल्याचं समोर. साताऱ्याच्या जलमंदिर पॅलेसमध्ये छत्रपती घराण्याचा शाही दसरा संपन्न. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भवानी तलवारीचं पूजन, सीमोल्लंघन, भवानी तलवारीची पारंपरिक वाद्य वाजवत पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. कोल्हापूरच्या दसरा चौकात शाही दसरा सोहळ्याचा उत्साह. छत्रपती कुटुंबाच्या हस्ते शमीपूजन पार पडल्यानंतर पोवाडा आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर. साताऱ्याच्या वाढे गावातील 2 दुर्गादेवींच्या भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. भेटीचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. फटाक्यांची आतषबाजी करत हळद कुंकवाची उधळण. मुंबईच्या माझगावमधील राजे शिवाजी नवरात्र उत्सव मंडळाच्या दुर्गादेवीचं विसर्जन. भर पावसात मोठ्या थाटामाटात विसर्जन सोहळा संपन्न. भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी विजयादशमी निमित्तानं कार्यक्रम. भंडाऱ्याच्या लाखणीतील मैदानावर विजयादशमी उत्सवानिमित्तानं रावण दहनापूर्वी भव्य फटाका शो. नागरिकांची शो पाहण्यासाठी गर्दी. अहिल्यानगरमधील महात्मा फुले चौकात प्रतिकात्मक दहशतवादी रावणाचं दहन. पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांचे आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे चेहरे पुतळ्याला लावत आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दहन. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मर्दानी दसरा उत्साहात साजरा. भंडारा खोबऱ्याची उधळण करत मल्हारी मार्तंडाचा पालखी सोहळाही निघाला. जेजुरी गडावर मर्दानी अशी खंडा स्पर्धा पाहायला मिळणार. अकोल्यात युवा शक्ती प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे 51 फुटाच्या रावणाचं दहन. भाजप खासदार अनुप धोत्रे, भाजप प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांची हजेरी. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचामध्ये रावल संस्थांवर शस्त्रपूजन, सीमोल्लंघन आणि रावण दहन संपन्न. रावलगढीचे प्रमुख श्रीमंत सरकार साहेब रावल, रावलगढीचे राजकुमार जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत सीमोल्लंघन. परळीत दसऱ्याच्या सीमोल्लंघनाला ज्योतिर्लिंग वैद्यनाथ आणि काळरात्री देवी पालख्यांची एकत्र भेट. धनंजय मुंडे यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत सोनं लुटलं. 2 पालख्यांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दी. अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला 101 वर्ष पूर्ण. 25 राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी सादर केल्या चित्तथरारक कवायती. 1914 मध्ये स्थापना झालेल्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कालच्या दसरा मेळाव्याचं विशेष नियोजन. मुंबईच्या गिरगावमधील खेतवाडी परिसरात दुर्गा मैदानात विजयादशमी निमित्तानं विशेष कार्यक्रम संपन्न. आरएसएसचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल गुप्ता यांची हजेरी. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दसरा सण उत्साहात साजरा. हातात शस्त्र घेऊन शीख धर्मीयांचा प्रतिकात्मक हल्लाबोल. गुरुद्वारात पार पडले विविध धार्मिक कार्यक्रम. जळगावच्या जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रावण दहन सोहळा. प्रभू श्रीराम, हनुमान, भगवान शंकर अशा देवी देवतांच्या वेशभूषा साकारलेले तरुण कार्यक्रमाचं ठरले आकर्षण. धुळे शहरातील स्वामी तेऊराम हायस्कूलच्या मैदानात सिंधी बांधवांच्या वतीनं रावण दहन. शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते तब्बल 65 फूट रावणाचं दहन. नेरूळ ज्वेल ऑफ नवी मुंबईमधील तथागत गौतम बुद्ध स्मारकासमोर धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा. आमदार मंदाताई म्हात्रेंसह उपस्थितांकडून भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण. नंदुरबारमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत जाहीर होणार. सर्वच पक्षांची आणि इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली. नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत. पपई पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं पान पिवळी पडू लागली. पानगळ सुरू. उत्पादनात घट होण्याची शक्यता.
नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील 27,000 घरकुल लाभार्थ्यांना वाढीव अनुदानाची प्रतीक्षा. मार्च महिन्यात 50,000 वाढीव अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. जळगाव जिल्हा परिषदेच्या 4,000हून अधिक सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा दसरा कोड. 1 तारखेला 4,249 सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन थेट खात्यावर जमा. गरब्याच्या कार्यक्रमात गोळीबार आरोपीला पोलिसांकडून अटक. उल्हासनगर कॅम्प 2 मधील 24 नंबर शाळा परिसरातील घटना. सराईत गुंड असलेल्या सोहम पवारनं गरब्यासाठी परवानगी घेतली का म्हणत रस्त्या अडवतच 2 राऊंड फायर. अमरावतीच्या परतवाड्यातून घातक शस्त्र बाळगणाऱ्या 11 ते 12 संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. मुंबई आणि नागपूर पोलिसांची परतवाडा पोलिसांच्या मदतीनं संयुक्त कारवाई. नागपुरात देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीची धिंड. महिला पोलिसांनी आरोपीची हात बांधत धिंड काढली. दुर्गा मार्शल महिला पोलिसांच्या टीमनं काढली आरोपीची धिंड. दसऱ्यानिमित्तानं ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या 4घांचा पाण्यात बुडून मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील लिंबे जळगावमधील घटना. मूर्ती घेऊन जाणारा ट्रॅक्टर तलावात कोसळला. दुर्घटनेत 3 मुलांसह 11 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती. दुर्घटनेवेळी ट्रॅक्टर ट्रॉलीत 30 भाविक होते. मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात दुर्गामूर्ती विसर्जनावेळी दुर्घटना. मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील दुर्गामूर्ती विसर्जनावेळी झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर. पंतप्रधान निधीतून 2 लाखांची तर जखमींना 50,000ची मदत जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन. पंतप्रधान मोदींकडून खरगेंच्या प्रकृतीची विचारपूस. प्रकृती खालावल्यानं खरगेंवर बंगळुरूच्या रुग्णालयात उपचार सुरू. भारताचा युरोपातील 4 देशांसोबत मुक्त व्यापार करार लागू. 14 वर्षांमध्ये अंदाजे 10 लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता. स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिक्टेनस्टाईन देशांसोबत कमी शुल्कावर खरेदी विक्रीचे व्यवहार होणार. भारत चीन दरम्यान 26 ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा सुरू होणार. विमान कंपनी इंडिगोनं केली घोषणा. कोरोना काळात थेट विमानसेवा बंद करण्यात आली होती. कोलकातापासून चीनच्या ग्वांगझू जाणार विमान. ट्विटर आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क $500 अब्ज संपत्ती असलेले जगातील पहिले उद्योगपती. फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलियनियर्सच्या यादीत पहिलं स्थान. इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये ज्यू प्रार्थना स्थळाबाहेर चाकू हल्ला. हल्लेखोरांना लोकांवर कार चालवत चाकू हल्ला केला. 4 लोक जखमी, 2घांचा मृत्यू. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.